एकच धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. स्ट्राईकवर आता मनीष मोहितेला आपण पाहतोय. घातक आणि विस्फोटक फलंदाजांमध्ये नक्कीच मनीष मोहितेचं नाव मात्र शुमार असेल, कारण त्याच्या बॅटमध्ये आपण जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ते मोठे फटके आपण या टुर्नामेंटमध्ये देखील पाहिले असतील. अंतिम टप्प्यामध्ये ही टुर्नामेंट सेमीफायनलचा थरार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. फटका लाजवाब आहे. स्टँड अँड डिलिव्हर इन दी आर्क अँड आउट ऑफ दी पार्क. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळतात षटकार. म्हणलं मनीष मोहितेची बॅट जर चालू झाली, टेक दामेची बॅट चालू झाली तर मात्र इथे विस्फोटक फलंदाजी होऊ शकते आणि ती विस्फोटक फलंदाजी अत्यंत घातक विस्फोटक फलंदाजी इथे त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. त्याची बॅट जणू काही आग ओकत्या आणि त्या आगीसमोर मात्र कोणालाही स्वस्थ बसता येत नाही. या फार महागडं ठरतं हे षटक. धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर धावफलकावरती